नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मुक्ता सागरला म्हणत असते, जोपर्यंत तुम्ही मिहिरला जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत मी लग्नाला तयार होणार नाही. त्यावर लगेच सागर म्हणतो, हो का, म्हणजे तुम्हाला वाटतच नाही ना सई घरी यावी म्हणून? आणि तसंही तुम्ही आधीच मला सेल्फिश बाबा म्हणवलंय, आता सेल्फिश मित्र पण बनवणार आहात का? त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, माझा मित्र असा नाहीये, तो खूप चांगला माणूस आहे. तो माझ्यासाठी काहीही करू शकतो. त्यामुळे एक नातं जोडण्यासाठी मी दुसरं नातं तोडू शकत नाही. त्यामुळे मलाही तुमच्याशी लग्न करायचं नाही. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे, मग जोपर्यंत माझी अट पूर्ण होत नाही तोपर्यंत मीही लग्न करणार नाही. मग मात्र आता बाहेरून हे सर्व बोलणे मिहिरने ऐकलेले असते आणि तो आता या दोघांच्या लग्नासाठी सिलेंडर करायला तयार झालेला असतो आणि लगेच तिथून निघून जातो. त्यानंतर इथे मिहिका भाजी निवडत असते, तर माधवी म्हणते, मिहिका पटपट भाजी निवड बरं का, आपल्याला लगेच भाजी करायची. तेवढ्यात पोरू काकांना फोन येतो. तर हा फोन सायबर सेलमधून इन्स्पेक्टर साहेबांचा आलेला असतो आणि तो पोरू काकांना म्हणत असतात की तुम्ही जी मिहिकाबद्दल तक्रार केली होती ना, त्याचे गुन्हेगार मिहिर इथे आलेले आहेत आणि आता त्यांना सिलेंडर करायचं आहे. मात्र त्यापूर्वी त्यांना मिहिकाबरोबर एकदा बोलायचं आहे. तर पोरू काका म्हणतात, आता काय बोलायचंय त्याला मिहिकाबरोबर? तर लगेच इन्स्पेक्टर शिंदे म्हणतात की ते स्वतःहून सिलेंडर करतायत ना, त्यामुळे हा गुन्हा इथेच बंद होऊन जाईल आणि ते स्वतःहून इथे आलेत ना, त्यामुळे प्लीज त्यांना बोलू द्या ना काय बोलायचं ते. तर लगेच माधवी म्हणते, काय झालं पोरू? तर लगेच पोरू काका म्हणतात, अगं मिहिर आलाय, तो सिलेंडर करतोय आणि त्याला एकदा मेकाबरोबर बोलायचंय. तर माधवी म्हणते, आता काय बोलायचंय त्याला? आणि स्पीकरवरती फोन ठेवा. मात्र आता मिहिकाला खूपच वाईट वाटलेले असते. तर पोरू काका म्हणतात, मिहिका, तुला जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल आणि याचे काय तुकडे करायचे ते लगेच करून टाक. तर लगेच मिहिर फोनवर बोलत असतो आणि मिहिकाला म्हणतो, मिहिका, मी सिलेंडर करतोय आणि तुझ्या मुक्ताताईला सांग माझ्या सागर दादाबरोबर लग्न करायचं, कारण सईला तिची खूप गरज आहे. सईला तिच्या सारख्या आईची खूप गरज आहे. त्यामुळे मुक्ताताईने अट ठेवली होती की जोपर्यंत मी पोलिसात जात नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही. त्यामुळे आता तिला सांग की मी स्वतःहून पोलिसात आलेलो आहे. मात्र तुलाही माहीत आहे मी काहीही केलं नाही आणि मी तुला अजूनही सांगतो, मी निर्दोष आहे, मी काहीही केलेलं नाही. तेवढ्यात मुक्ता तिथे येते आणि मुक्ता म्हणते, काय झालं? तर लगेच मिहिका म्हणते, मुक्ताताई, मिहिरने स्वतःहून पोलिसात जाऊन सिलेंडर केलेलं आहे. त्यामुळे आता तू सागरबरोबर लग्न करायला तयार हो. नंतर इथे आता सागरने त्यांच्या वकिलाला घरी बोलावलेले असते आणि त्याला मात्र खूपच राग आलेला असतो, कारण आता मिहिरने स्वतःहून पोलिसात गेलेला असतो. तर लगेच इंद्रा म्हणत असते, नाही, माझा पोरगा असं करू शकत नाही, हे शक्यच नाही, माझे संस्कार असे नाहीचे. तर लगेच वकील साहेब म्हणतात, हो, त्यांनी स्वतःहून सिलेंडर केले, त्यामुळे आता सध्या तरी आपण काही करू शकत नाही, आपल्याला पुरावे शोधून काढावे लागतील, नेमकं हे कोणी केले? तर सागर म्हणतो, हो, ज्याने कोणी केले ना त्याला लगेच शोधून काढा. आता मात्र लक्की घाबरतो आणि म्हणतो, दादानी यांना सांगितलंय म्हटल्यानंतर आता हे लोक माझ्या शोधात येतीलच. तर लगेच इंद्रा म्हणत असते, नाही, माझा मिहिर असं करू शकत नाही. तर लक्की म्हणतो, गाई पण स्वतःहून तो पोलिसात गेलाय ना, त्याने गुन्हा केलाच असेल. तर सागर म्हणतो, नाही, मिहिर हे खोटं बोलतोय. लगेच तेवढ्यात बाबू काका येतात आणि म्हणतात, आनंदाची बातमी आहे, चला पेढे आणा, पेढे आणा, मुक्ताने लग्नाला होकार दिलेला आहे. तर मात्र आता इंद्रा सर्वजण खूपच खुश झालेले असतात. तर लगेच वकील साहेब म्हणतात, सागर कोळी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मिहिरला कसं बाहेर काढायचं ते मी माझं बघून घेतो, आता तुम्ही फक्त लग्नाची तयारी करा. असे म्हणून आता लगेच वकील साहेब त्यांना धन्यवाद करून तिथून निघून जातात. तर आता मात्र बाबू काका खूपच खुश असतात. ते म्हणतात, चला चला, आता मस्त गोडाधोडाचं जेवण करा. आणि ते सागरला म्हणतात की तुला मुक्ताला एकदा भेटायचे, त्यामुळे तिने तुला बाहेर बोलावलं आहे, तिथे जाऊन तू तिला भेट. आता इथे मुक्ता आणि सागर एका हॉटेलमध्ये भेटायला आलेले असतात. तर तेवढ्यात वेटर येतो. मात्र मुक्ताही काही बोलत नाही आणि सागरही काही बोलत नाही. तर लगेच वेटरला सागर म्हणतो, चल निघ आता. असे म्हणून आता वेटर निघून जातो. तर सागर मुक्ताला म्हणतो, आता काही बोलणार आहात का? जगात माझ्या मुलीला तुम्हीच का आई भेटला काय माहिती, दुसरं कोणी कसं भेटलं नाही. त्यावर मुक्ता म्हणते, मी ज्या मुलीवर एवढं प्रेम केलं, माया लावली, जीव लावलं, तिचे बाबा पण तुम्हीच बरे निघालात. मला ना हे लग्न करायचंच नव्हतं, मी फक्त सईसाठी हे लग्न करते. तर सागर म्हणतो, हो का, मग मी पण सईसाठीच लग्न करतोय. तर मुक्ता म्हणते, हो का, मी आधी बोलले ना, मग तुम्ही माझंच उत्तर का घेताय? तर सागर म्हणतो, तुम्ही काय शाळेत बसलाय का, मी आधी बोलले, मी आधी बोलले. तेवढ्यात आता लगेच सागरला रोहितचा फोन येतो आणि म्हणतो,
काय रोहित, काय चालू आहे सागर, असे रोहित विचारत असतो. तर सागर म्हणतो ठीक आहे, तुमचं काम कसं चालू आहे. तर रोहित म्हणतो काय तुझं सारखं सारखं तेच काम, ती मुक्ता तुझ्याबरोबर कशी राहते काय माहिती. तर लगेच रोहित म्हणतो तुझी मुक्ता डार्लिंग कशी आहे. मग लगेच सागर मुक्तासमोर मोठ्याने म्हणतो हो का, माझी मुक्ता डार्लिंग ठीक आहे ठीक आहे. मुक्ता मात्र सागरकडे बघत असते. तर रोहित म्हणतो अरे रेवतीला काय स्वप्न पडलं तुला सांगू का, रेवतीला स्वप्न पडलं तुम्ही दोघं पुन्हा लग्न करतायत म्हणून, आणि ती मलाही म्हणते चल आपण पण पुन्हा लग्न करू. तर लगेच सागर म्हणतो हो का, म्हणजे आता पुन्हा लग्न करायचे का. तर लगेच रोहित म्हणतो हो हो चल आता मुक्ताकडे फोन दे बरं. मग लगेच सागर मुक्ताकडे फोन देत असतो आणि तिला खुणावत असतो प्लीज बोल म्हणून. मग मुक्ता ही लगेच फोन हातात घेते. मुक्ता ही फोनवर बोलत असते, रेवतीची सर्व काही विचारपूस करत असते. तर लगेच रोहित तिला म्हणतो अगं रेवतीला काय स्वप्न पडलं माहिती आहे का, तुम्ही दोघं परत लग्न करताय असं स्वप्न पडलं. तर मुक्ता म्हणते हो का, बहुतेक पहाटे सकाळी सकाळी स्वप्न पडलं असेल. त्यावर लगेच रोहित स्पीकरवरती फोन ठेवायला सांगतो आणि त्याला सागर बरोबरही बोलायचं असतं. मग आता मुक्ता इथे स्पीकरवरती फोन ठेवते आणि तो सागरला समोर म्हणत असतो मुक्ता, हा सागर तुझी व्यवस्थित काळजी घेतो ना, तुझ्याशी भांडत नाही ना. तर लगेच मुक्ता म्हणते सागर आणि माझ्याशी भांडत नाही, नाही अजिबात नाही भांडत, एकदम व्यवस्थित काळजी घेतो माझी. तर लगेच रोहित म्हणतो अगं आमच्या पुरुषांचं कसं आहे माहिती आहे ना, खूप कामाचं टेन्शन असतं ना, त्यामुळे थोडंसं कधी असं खालीवर भांडण होत असतं, असं समजून घेत जा सागरला. तर मुक्ता म्हणते हो का, मग आता मुक्ता फोन ठेवते आणि मी फक्त सईसाठी लग्न करते असे म्हणून निघून जाते. त्यानंतर आता इथे इंद्रा म्हणत असते की मुलाची आई आहे मी, त्यामुळे तुम्हाला जी काही बोलणी करायची आहे त्या 101 वाल्याने इथे बोलवा माझ्या घरी, मी तिकडे येणार नाही. आपली मुलाची बाजू आहे, त्यांनाच इथे यावं लागेल नाक मुरडण्यासाठी. तर आता बाबू काका इंद्राकडे बघतच असतात. त्यानंतर आता सागरही शांतपणे आईचे हे सर्व बोलणे ऐकत असतो. आता नेमकं होणार काय पुढे हे सर्वजणांना उत्सुकता लागलेली असते. त्यानंतर माधवी इथे म्हणत असते नाही, आपली मुलीची बाजू आहे, त्यांना जे काही बोलायचं आहे ते इथे बोलवा, आपण तिकडे जाणार नाही, जास्त गरज त्यांना आहे. त्यावर पोरू काका म्हणतात अगं असं काय करते, जाऊया ना आपण. तर एकदा तिकडे गेलं तर काय होणार. त्यावर मयुरेश म्हणतो हो आई, बाबा जे म्हणतात ते आपण करूया ना. तर माधवी म्हणते नाही, असं एकदा गेलं ना ते प्रत्येक वेळेस आपल्यालाच बोलावतील. तर इथे आता बाबू काका सर्वांना समजावत असतात आणि म्हणतात की असं नका करू, आपल्यालाही सईसाठी आईची गरज आहे ना, मग सईचा विचार करा ना. त्यानंतर इथे आता माधवी म्हणत असते त्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त गरज आहे, त्यामुळे त्यांनीच इथे यायला हवंय आणि या बाबतीत आता मी कुणाचंही ऐकून घेणार नाही, त्यामुळे मला कोणीही काही सांगू नका. मग आता इथे लगेच बाबू काकाही बाहेर येतात पोरू काकांशी बोलण्यासाठी आणि पोरू काकाही दोघेही बाहेर येतात आणि आता ते दोघेही एकमेकांसमोर आलेले असतात आणि बाबू काका पोरू काकांना म्हणतात आमची इंद्रा तर इथे यायला तयारच नाहीये, ती म्हणते मी नाही येणार. तर पोरू काका म्हणतात हो का, मग आमच्या इथे तीच परिस्थिती आहे. माधवी तेच म्हणते, मग आता काय करायचंय. तर बाबू काका म्हणतात माझ्याकडे एक प्लॅन आहे, मग आपण करूया. त्यानंतर इथे सागर म्हणत असतो काय गरज आहे या लोकांना एवढं मोठं रीतसर लग्न करण्याची. मग लगेच सागर मुक्ताला फोन करतो आणि मुक्ता लगेच हा म्हणते. तर सागर म्हणतो हा, तुमच्याकडे हॅलो म्हणण्याची काही पद्धत आहे की नाही, हॅलो म्हणतात आधी फोन उचलल्यानंतर. तर लगेच मुक्ता म्हणते ते समोरच्यावरती डिपेंड असतं, तो समोरचा माणूस कसा आहे त्यावर बोलायचं असतं, काय काम आहे बोला पटकन. तर सागर म्हणतो पुढच्या अर्ध्या तासात मला येऊन भेटा. तर मुक्ता म्हणते मी काय मिहीर आहे का, तुम्ही सांगितलं आणि मी लगेच भेटायला आले, मला इथे भरपूर कामे आहेत, मी नाही येणार. तर लगेच सागर म्हणतो जे काही कामे असेल ती बाजूला ठेवा आणि पुढच्या अर्ध्या तासात मला भेटायला, मला लग्नाविषयी तुमच्याशी बोलायचे. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कोळी फॅमिली गोखले फॅमिलींच्या घरी बोलणी करायला आलेली असतात. तर आता लग्नात काय मेनू ठेवायचा हे ठरवणार असतं. तर लगेच माधवी म्हणते लग्नात व्हेजच ठेवायचं बरं का. तर इंद्रा म्हणते नाही नाही, माझ्या पाहुण्यांना असं व्हेज नाही आवडत, त्यांना असं नॉनव्हेज मच्छी असं मस्त काही जेवण आवडतं, त्यामुळे लग्नात तर नॉनव्हेजच ठेवता येईल. तर लगेच माधवी म्हणते नाही नाही, हे शक्यच नाही, इथे नॉनव्हेज चालणार नाही, व्हेजच ठेवायचं. आता मात्र दोघांमध्येही भांडणं जुपलेली असतात. त्यानंतर इथे मुक्ता आणि सागर बाहेर भेटलेले असतात. तर सागर म्हणत असतो काय गरज आहे एवढं मोठं लग्न करण्याची, रीतसर आपलं शॉर्टकट लग्न करू शकतो ना आपण.
आपण? तर मुक्ता म्हणते, नाही, माझ्या आईची हौस आहे आणि तिची इच्छा आहे की सादर संगीत रितसर असं मोठ्या पद्धतीचं लग्न व्हावं म्हणून, आणि मला माझ्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे. त्यावर सागर म्हणतो, ठीक आहे, मग सईसाठी मीही तयार आहे. आणि आता सागर आणि मुक्ता दोघेही लग्नासाठी तयार झालेले असतात. त्यामुळे आता सागर आणि मुक्ताचं लग्न कसं पुढे जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. म्हणून मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब